एक महत्त्वाची घडामोड बीडच्या माजलगाव इथल्या शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर गेल्या 8 दिवसांपासून शेतकरी सोयाबीनची वाहनं घेऊन मुक्कामी आहेत। 6 तारखेला खरेदीची मुदत संपली आहे, मात्र शेतकरी सोयाबीन खरेदी होईल या अपेक्षेने या ठिकाणी आलेत। सरकारने खरेदीची मुदत वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। शेतकऱ्यांना कुठेही नुकसान होणार नाही ही जबाबदारी सरकारची आहे आणि आदरणीय मोदी साहेबांनी देखील आणि आपले सहकार मंत्री कृषी मंत्री यांनी देखील सोयाबीन आणि कापूस या बाबतीमध्ये चांगला निर्णय ते घेतलाय। शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। आम्ही लोकांनी वाहनं भरले, तातडीने घेऊन आलो। शासनाला जर खरेदी करायची नव्हती तर आम्हाला मेसेज टाकून बोलवायचंच नव्हतं। आज 8 दिवस झाले आमचे वाहन उभे आहेत। आज वाहनाचं भाडं, त्या वाहनाची खुट्टी, राहण्याचा प्रश्न हा रिकामा निर्माण झाला। एक तर शासनाने आमचं नुकसान केले आणि परत आता म्हणजे माल 3 महिन्या अगोदर आपला जो खरेदी व्हायचा तो 3 महिन्या अगोदर खरेदी झाला नाही। इथला जिल्हा मार्केटिंग अधिकारी जो आहे तो येतो, असा कुठल्या शेतकऱ्याचा फोनच उचलत नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे आता की जोपर्यंत आमचं माप पूर्ण घेतलं जात नाहीये तोपर्यंत आम्ही तर जीव गेला तरी हरकत नाही, आम्ही काहीतून हलणार नाहीत। 8 दिवस झालं काहीच नाही आमचं। 6 तारखेला बंद केलं, 11 वाजता रात्री बंद आहे। आता आम्ही काय करायचं सांगा तुम्हाला सांगतो। मॅसेज सगळ्याला टाकले, त्यांनी 2000 शेतकऱ्याला मॅसेज टाकले। आम्ही काय करायचं सांगा तुम्हाला सांगतो।